गाईज, तर आज आम्ही निघालेलो आहे बदलापूरला. कोंडेश्वर टेम्पल म्हणून एक तिथे प्लेस आहे, तिथे आम्ही चाललो आहे. तर तुम्ही पण आमच्यासोबत बघत राहा ब्लॉगमध्ये की कसं आहे मंदिर, काय किती छान निसर्ग आहे तिथे. तर तुम्ही पण बघा. आता आम्ही निघालो आहे, मी, प्रतीक आणि दिदी, आम्ही तिघं निघालो आहे. आणि निघाल्याच दिदीला भूक लागली आहे. दीदी बोलते मला नाश्ता केल्याशिवाय पुढेच नाही जायचंय, तर आम्हाला थांबावं लागलं आता नाश्त्यासाठी. हे बघा गाईज, आम्ही ना पोहे मागवलेत. आता मस्तपैकी पोहे खातो, मला पोहे खूप आवडतात नाश्त्याला. सो पोहे खाऊन निघतो आता पुढे. बघा, खाते दीदी पोहे. प्रत्येक बिचारा गाडी चालवतोय आणि मी पण पोहे खाते. हे बघा ना गाईज, इथे ना गायमुख बीच म्हणतात त्याला. किती छान वाटतंय ना, मस्त पाणी पाणी एकदम लांब लांब पर्यंत आहे. किती मस्त वाटतंय. हे बघा बर्ड कसे उडतायत आणि ढग पण बघा ना किती छान वाटतात. ढग, डोंगर, पाणी, वाव, खूप भारी वाटतंय. खूप मस्त आहे नेचर एकदम. मस्त आहे चहा. मस्त आहे चहा, एकदम अद्रकवाला. असं वाटलं आम्ही आता थांबलेलो चहासाठी, पण आमचं असं नेहमीच होतं की कुठेतरी जायला निघालो ना, आम्ही थांबत थांबत खूप जातो जास्ती. आणि मागे बघा कसं स्वतःचाच फोटोशूट चालू आहे. सेल्फ ऑब्सेस्ड पर्सन. आम्ही ना सकाळी 7:45ला निघालो होतो. आता 11:15 वाजले तरी पण आम्ही पोहोचलो नाही. इतकी ट्रॅफिक आहे ना, तुम्ही बघू शकता. खूप पाऊस पण आहे आणि हे बघा खूप ट्रॅफिक आहे, खूप. आम्ही आता जाता जाता इथे रस्त्यात कुल्हड चहा आणि ठेचा वडापाव आहे, तर बघूया जाऊन कशी टेस्ट आहे तिथे, आणि तुम्हाला पण दाखवतो आम्ही. चल, आम्ही ना ठेचा वडापाव ऑर्डर केलाय. खूप गरम आणि एकदम तिखट तिखट लागतोय. खातोय, एन्जॉय करतोय वडापाव. तुम्ही पण ट्राय करू शकता जर एकदम तुम्हाला तिखट तिखट वडापाव खायचा असेल तर. खूप आम्हाला कुठे जायचं म्हटलं ना की पहिले आम्ही खाण्याचे स्पॉट्स शोधतो. आता मला छान कॉफी प्यायची. आता चहा, आता वडापाव झाला, आता दीदीला कॉफी प्यायची. चहा पण पिलाय, पण आता प्रतीक तर एकदम शांत बसलाय. बोल प्रतीक, काहीतरी ब्लॉग मध्ये सांग काहीतरी लोकांना. काय सांगू, तुझे रिव्ह्यूज दे. कसं वाटतंय ड्राईव्ह करून? छान वाटते. थोडंसं इथे ट्रॅफिक वगैरे असल्यामुळे कंटाळा येतोय, पण ठीक आहे. ग्रीनरी आहे मध्ये मध्ये. आणि शेजारी नेहा बसली, तर नेहाची कंपनी कशी वाटतेय? अरे बापरे, किती फोन हाणतोय. प्रतीकला नुसतं ग्रीनरी घ्यायची आहे. व्लॉग मध्ये पूर्ण पूर्ण रोड मला तेच बोलतोय, हे घे हे घे हे घे, हे बघा ग्रीनरी बघा गाईस. कारण की हे आयशी गाव का ग्रीनरी डॅशबोर्ड दाखवते. कसं वाटतंय मी शेजारी बसली आहे तर तुझ्या? खूप छान वाटतंय. आज झोपत नाही ती पण मोठी गोष्ट आहे. नाही, कुठे पण निघालो आम्ही, कुठे पण निघू द्या, तर मी पूर्ण वेळ जागी असते. दीदी झोपते म्हणून आम्ही तिला मागे बसवलं. तिला आता मी खूप मारेल. खूप खोटं बोलते. खूप खोटं बोलते. नेहा खूप झोपते. आता व्लॉग मुळे ती पहिल्यांदा जागी आहे आज. ऍक्च्युली नाहीतर ती घरून निघालं की लगेच झोपून जाते. तिची ही सीट कन्फर्म असते. म्हणजे माझं असं अशी झोपलेली. म्हणजे माझं असं आहे की मी मागेच बसते, मला झोपायचं असतं म्हणून. कुठे पण मी निघाले ना की मी मागची सीट घेते. पण आता व्लॉग काढायचे म्हणून पुढे बसलीये. बघूयात किती व्लॉग शूट करते. पण मस्त वाटतं. हे बघा ना, तुम्ही बघू शकता ग्रीनरी ग्रीनरी. ओ माय गॉड, ओ माय गॉड. हे बघा गाईस, किती छान वेदर आहे. आणि खड्ड्यांमुळे मोबाईल जरा हलतोय माझा, त्यामुळे ते थोडंसं चालवून घ्या प्लीज. तुम्ही नक्की इथे या मंदिरामध्ये. हे बघा, वाव. ते बघा कसं छोटंसं घर आहे. आम्ही आलेलो इथे, पण मग नंतरला असं वाटतं आधी मंदिरात जाऊन येऊयात. कदाचित वर काहीतरी आहे, आता आम्ही वर जाऊन बघू, मध्ये तुम्हाला सांगू.
इथे काहीतरी बघायला व्ह्यू वगैरे आहे वाटतं. आता वर जाऊनच समजेल आम्हाला पण नाही माहिती आणखी की वर आहे का. माझा हात पकड, आम्ही चप्पल निघालोय. सटकते. ही बायको, माझी बायको. 2-2 मिनिटाला हात जावं लागतोय. पुढे पण नाही चढू शकत ना असं. मला काय माहिती चढायचं होतं, मी शूज घालून आले असते. बापरे प्रतीक, खूप उंच मी नाही ना तुझा. अरे कुठे एवढं उंच आहे. आलो आता नाही. अर्ध्या मधात. ये लवकर. माझे पाय दुखतात. हात पकड. नको, खरंच नको, मी थांबते. चल, नंतर ते एवढं लांब येऊन मग थोडक्यासाठी नाही रे. असंच पुश करायचं असतं स्वतःला. म्हणून आमचं जास्त कुठे फिरणं होत नाही. आणि नंतर बोलते नवरा येत नाही कुठे. हिला संभाता पण त्याच्याला मीच पडलो. हे नाही टाकायचे. सगळं टाकणार आहे मी. कळू दे सगळ्यांना. हळू चढा. थांब, सोडू नकोस माझा हात. एवढ्या वर आलोय आता सध्या तरी. हे बघा, आम्ही तिथून क्रॉस करत 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 आलोय आणि आणि आता वर चाललोय. आता वर जायचं चालत. आणखी पण नाही वर आहे. वर आहे का तेवढं वर चढून जरा असं नाही आवडते. मला असं वाटतं आपण काहीतरी आता ऊन पडलंय. आता पाऊस पडतो, आता लगेच ऊन लागलं. बघा नेचर पण खूप छान असतं बघायला. बघू आता मी पण तुमच्यासोबत व्हिडिओ मध्ये सोबतच बघूया. छान छान आहे. वाव. खूपच छान आहे. पण एवढ्या वर आल्यासारखं आहे थोडंसं. मतलब बनलं एवढं सोडून. आम्ही आलो, इथे खूप चढावं लागतंय. थोडंसं चढून थकलीये मी. आणि इथे बघा ना किती मस्त व्ह्यू आहे. खूप भारी वाटते. असं वाटतं एवढं चढलेलं वरच झालंय. खूप मस्त व्ह्यू आहे. असं वाटतं उडी मारावी ह्या पाण्यामध्ये. इतकं क्लीन आणि छान आहे पाणी. एकदम निथळ असं वाहतंय. बघू शकता तुम्ही. खूपच जास्त भारी वाटतंय वातावरण सगळंच. म्हणजे असं कधी कधी वाटतंय की जे डोळ्याला दिसतंय ना ते कॅमेऱ्यात रेकॉर्ड नाही होत आहे. आम्ही आता आलो इथे मंदिराजवळ. आम्ही आलोय आता मंदिरात. सुरुवातीलाच धबधबा आणि म्हणजे गर्दी बिलकुल नाहीये. थोडेफार लोक आहेत म्हणून आणखी जास्ती छान वाटते. आणि मध्ये मध्ये पाऊस पडल्याने आम्ही थोडेसे ओले झालोय. मध्ये आणखी थंड थंड छानच वाटतंय. कोंडेश्वर मंदिर. बघू शकता कदाचित पावसामुळे इथे झाड पण पडले. रस्ता बंद आहे. मग आम्ही आता क्रॉस करून जाऊ. अजून मंदिर खूप लांब आहे. खूप चालायला लागतं इथून. दीदी बघा थकून गेली. आमच्यामध्ये फक्त नेहा नाही थकली आहे. हो, मी बिलकुल नाही थकली आहे. हे दोघं पण थकून गेलेत. हे बघा इथे चप्पलचं स्टँड आहे. ते चप्पल्स काढून आतमध्ये. कधी माझं हे बघा ना, इथे साईडला आहे ना, मंदिराच्या साईडला किती छान पाणी वाहतंय. हे मंदिर ऍक्च्युली ना, ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की हे पाण्यामध्ये मंदिर आहे. आणि इथे बघा किती छान धबधबा आहे. थांबा, तुम्हाला पुढे जाऊन मी दाखवेलच किंवा प्रतीक दाखवेल. पाण्यामध्ये जाऊन देतात वाटतं. हो,
अच्छा आता बंद आहे का? हो आम्ही आलो इथे पण कदाचित गेट बंद केलं तर खूप पाऊस पडतोय म्हणून. तुम्ही इथून धबधबा बघू शकता, मी दाखवतो. आता मी मंदिरात आहे आणि मंदिरातून कदाचित इथे ना आपल्या धबधब्यात जायला भेटतं, पण आता पाऊस खूप आहे त्यामुळे इथे आता बंद केले सध्या जाणं. बघू शकता तुम्ही. दोन धबधबे आहेत आणि दोन धबधब्यांमध्ये मंदिर आहे. कदाचित तिथे जर जाता आलं असतं ना आणखी जास्त छान वाटलं असतं. आमचं ना इथे दर्शन पण खूप मस्त झालंय आणि खूप शांतता आहे या मंदिरात. आणि शिवाय पाण्यामध्ये ना त्यामुळे खूप छान वाटतं, आजूबाजूला पाणी. आणि त्यात आम्ही पावसाळ्यात आलोय तर एकदमच मस्त वाटतं, सगळं हिरवगार वाटतं एकदम. महादेवाचं मंदिर आहे इथे आणि आतमध्ये फोटोज काढायला थोडंसं मनाई आहे, त्यामुळे आम्ही जास्ती शूट नाही केलंय मंदिराच्या आतमधलं. पण बाहेरचा परिसर तुम्ही बघू शकता, खूप मस्त आहे. तर तुम्ही नक्की या इथे. बदलापूरमध्ये हे मंदिर अजून जास्ती फेमस नाहीये त्यामुळे एवढी गर्दी नाहीये या मंदिरामध्ये, पण हळूहळू कदाचित रील्स आणि ह्याच्यामुळे होऊ जाईल फेमस. त्याच्या आधीच तुम्ही व्हिजिट करा या मंदिराला, खूप छान आहे. हे बघा कसं भुट्टा का थांबले आता. चांगला आहे का? हो छान आहे. हा आता जाऊन बघू की पण जायचं हे आहे का मंदिर नाही. आहे ना खूप आतमध्ये आहे, त्यामुळे खूप शोधावं लागतं आणि हे कदाचित मॅपवर पण दाखवत नाही हे मंदिर कुठे. विचारत विचारत तुम्हाला यावं लागेल इथे. हा थोडंफार. आता आम्ही दर्शन वगैरे करून मंदिराच्या बाहेर पडलो. त्याच्यानंतर जेवायचं होतं त्यामुळे हॉटेल्स वगैरे शोधत होतो, पण असं वाटलं की मिसळ खाऊयात. ही ऑस्करवाडी मिसळ म्हणून आहे, स्पेशल मिसळ आहे बदलापूर मधली. तर असं वाटलं की ती मिसळ खाऊयात. तर बघू टेस्ट कशी आहे, कारण आम्ही सगळे मिसळ प्रेमी आहोत, मिसळ आवडतेच आम्हाला. त्यामुळे असं वाटलं की मिसळ खाऊन बघूया तिथली. आम्ही सांगूच तुम्हाला की कशी टेस्ट वगैरे आहे ते. आता ना आम्ही ऑस्करवाडी ते स्पेशल मिसळ खायला म्हणजे ऑर्डर केली होती, पण बिलकुल टेस्टला वगैरे चांगली नव्हती आणि सगळं अनहायजेनिक होतं, त्यामुळे आम्ही नाही खाल्लं. आता घरी निघालोय. तर घरी जाताना ना म्हणजे हायवेला शेंगदाणे विकत होते, तर शेंगदाणे घेतले. म्हणजे आम्ही जेव्हा पुणे मुंबई ट्रॅव्हल करतो ना तेव्हा ते खारे शेंगदाणे असतात ना, ते असतात त्या पुड्यामध्ये. तर आम्ही आता 3 पॅकेट घेतले असे. तर त्याच्यामध्ये ना शेंगा निघाल्या. म्हणजे आज असं वाटतंय की आमचा जोकच होतो आज प्रत्येक वेळेस. पण ठीक आहे, हे एक्सपिरियन्सेस पण चांगले असतात ट्रॅव्हल करताना. छान वाटतं कधी कधी, मजा झालेली पण स्वतःची. येताना ट्रॅफिक, घरी जाताना ट्रॅफिक, त्यामुळे मुंबईमध्ये ना कुठे ट्रॅव्हल करणंच नको वाटतं खरंच. मुंबईकर कसं ट्रॅफिकचं करावं तुमच्या इथल्या. मी पुण्याची आहे आणि पुण्याला मला खूप आवडतं पुणे. खूप लवकर आलो तसं तर, म्हणजे असं वाटलं होतं की 8-8:30 वाजतील यायला घरी, पण तरी लवकर आलोय. आता आम्ही आहे ना फ्रुलाटोच्या इथे परत तोच फ्रुलाटोचा चॉकलेट फर्स्ट खायला आलोय, कारण की दीदी ओरडली की मला नाही आणलं तुम्ही. मला नाही घेऊन आले, म्हणून आता तिला घेऊन आलोय आम्ही. लास्ट टाइम आम्ही तिला घेऊन नव्हतो आलो ना, म्हणून आता ह्यावेळेस हे केलं आम्ही. फ्रुलाटो खाऊन आम्ही गेलो होतो जेवायला. जेवण झाल्यानंतर आम्ही निघालो घराकडे. फायनली आमची ट्रिप इथे संपलेली आहे. आता आम्ही लिफ्टमध्ये घरी चाललोय. सो भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बघत राहा आमचा व्लॉग, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.